ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे जानकी आणि सायली ह्या दोघी मिळूनसुद्धा आता प्रियाला चांगली जन्माची अद्दल घडवणार. आता नेमकं काय काय आणि कसं घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या इकडे प्रियाने हे जे काही कांड उपसलेले असतात त्या सगळ्याची परतफेड म्हणून सायलीला प्रियाला चांगली अद्दल घडवायची असते, प्रियाला चांगली शिक्षा द्यायची असते. आणि शिक्षा द्यायची असल्यामुळे आता सायली ही प्रताप आणि कल्पनाला सांगते की आपण हिला ह्या घरामध्येच ठेवून घेऊया. एकदा का ही इथेच घरात राहिली की हिला आपण हिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा देऊ शकतो. म्हणून मग आता सायलीने सांगितल्याप्रमाणे सगळेजण प्रियाला घरामध्ये ठेवून घेण्यासाठी तयार होतात. आता प्रियाची लायकी जी आहे त्याचप्रमाणे प्रियाला घरात खोलीसुद्धा मिळायला हवी असं सायली आणि अर्जुनला वाटतं. त्यामुळे ते दोघंही तिला आता अडगळीची खोली देतात. प्रिया आता अडगळीच्या खोलीमध्ये राहायला गेलेली असते. आता त्या खोलीत तिचे सगळे कपडे वगैरे तिने एका ओढणीमध्ये बांधून नेलेले असतात आणि आता तिकडे ती स्टोर रूममध्येच तिचं जेवण वगैरे बनवत असते आणि ती तिथेच खाणार वगैरे असते. आता झोपायला तिला एक चटई दिलेली असते. सायली अर्जुन हे सगळं बघत असतात आणि त्यांना हे सगळं बघून खूप बरं वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायलीला जानकीने तब्येतीची चौकशी करायला फोन केलेला असतो. त्यावेळी सायली तिला म्हणत असते, अगं जानकी, कसली तब्येत आणि कसलं काय सांगू आणि काय नको असं झालं आहे मला. अगं इकडे ही प्रिया नुसता आमचा जीव खाते. अगं रोज नवीन एक उच्छाद मांडत होती ती. त्यावर जानकी म्हणते, म्हणजे गं? त्यावर मग सायली म्हणते, सांगते सगळं सांगते. आणि मग आता प्रिया एक कारणामे सायली जानकीला सांगायला सुरुवात करते. सायली जानकीला सांगत असते की अगं एकावर एक नुसतं खोट्यावर खोटं बोलतच जायची. घरामध्ये सगळ्यांना गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात फसवून सगळ्यांना लुबाडत होती. अश्विन भाऊजींबरोबर लग्न झालेलं असतानासुद्धा बाहेर ख्यालीपणा काही तिचा जात नव्हता. तुला आठवतंय ना आश्रमात असताना ती कशी होती, किती मुलांबरोबर आणि काय करायची. तसंच आता पैशांसाठी लग्नानंतरसुद्धा तिने एका मुलाबरोबर संबंध जोडले. त्यावर आता जानकी म्हणते, काय म्हणजे तो मुलगा? त्यावर सायली म्हणते, नाही, खरं बघायला गेलं तर ते सगळं काही मी आणि यांनी केलेलं एक प्लॅन होतं. म्हणजे ते प्रियाचं नाटक तर सगळं मला आधीपासूनच माहीत होतं. मी तिला आश्रमात असल्यापासून व्यवस्थित ओळखतच होते ना. त्यामुळे मग मी यांना सांगितलं की अश्विन भाऊजींसमोर तिचा चेहरा उघडा पाडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आत्ता तिच्या लग्नानंतरचं काहीतरी त्यांच्यासमोर आणावं लागेल. त्यांना हे जाणवून द्यावं लागेल की प्रिया मुळात काही बदललेली सुधारलेली वगैरे नाही आहे. म्हणून मग आम्ही एक ट्रॅप रचला. यांचा एक अधिराज नावाचा मित्र होता, त्याला आम्ही हाताशी धरला. त्याला आम्ही प्रियाचा बॉयफ्रेंड बनवला. म्हणजे आम्ही तो गडगंज श्रीमंत असल्यामुळे त्याचा फक्त वापर केला. आम्ही अधिराजला जसं सांगत होतो अधिराज अगदी तसं करत होता आणि प्रियाला त्याने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अगदी व्यवस्थित अडकवलं. मग प्रिया हळूहळू त्याच्याकडे पैसे वगैरे मागू लागली. मग अधिराज प्रियाला कधीच कॅशमध्ये पैसे द्यायचा नाही, तो तिला डायरेक्ट बँक टू बँक ट्रान्सफर करायचा, जेणेकरून आम्हाला नंतर बँकेचे स्टेटमेंटसुद्धा मिळाले. म्हणजे तोही आमच्याकडे एक पुरावा तयार झाला. आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे अगं प्रियाने खूप कठीण गोष्टी केल्या. तिने अस्मिताताईंच्या प्रेग्नन्सीमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळे पूर्ण आजींची एवढी काळजी करतो, पण तिने पूर्ण आजींनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं काही जानकी ऐकते आणि ती विचार करते, बापरे, ह्याचा अर्थ ही प्रिया खरंच किती पोहोचलेली मुलगी आहे. नाही, असं सायलीवरती एवढं मोठं संकट आलेलं असताना मी इथे बसून राहणं योग्य नाही आहे. आता मला सायलीला भेटायला गेलं पाहिजे. नक्की तिकडची काय परिस्थिती आहे, सायलीची काय परिस्थिती आहे हे बघायला हवं. म्हणून मग आता जानकी ही सायलीला भेटायला जायला सकाळच निघते. ती सायलीच्या घरी पोहोचते. आता जानकीला बघून सायलीला एकाएकीच खूप आनंद होतो. जानकी ही आता सायलीला म्हणते, अगं एवढं सगळं घडलं आणि तुला भेटायला आले नसते तर माझं मन मानलं नसतं. सायली म्हणत असते, खरंच तुला घरी आलेलं बघून मलासुद्धा एवढं छान वाटलं आहे म्हणून सांगू जानकीताई, खरंच मला खूप म्हणजे खूपच बरं वाटतं आहे. बरं तू ये ना, आतमध्ये ये, दारात का उभी आहेस अशी? आणि मला सांग, ऋषिकेश दादा कसे आहेत आणि ओवी कशी आहे?
मध्यंतरी ओवीच्या बाबतीत जे सगळं घडलं ते कळलं गं, पण काय करू, बघतेस ना इथे प्रियाने किती उच्छाद मांडला इथे, त्यामुळे तिकडे यायला काही सवड मिळत नाही गं. आणि तुला भेटायचं म्हटलं तर कमीत कमी 1-2 दिवसांचा वेळ निघायला हवा, छान गप्पा-टप्पा तरी व्हायला हव्यात ना गं तुझ्याकडे आले तर. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी कल्पना येते आणि कल्पनासुद्धा आता इकडे जानकीला बघते आणि म्हणते, अगं वा जानकी, तू आलीस, वा 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 छान, अगं एकटीच आलीस, येताना ओवीला आणि ऋषिकेशना बरोबर नाही आणलंस. त्यावर जानकी सांगते की हे सगळं जे प्रियाने कट केलेली आहे ते सगळं समजलं म्हणून इकडे भेटायला आले सायलीला. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणत असते, अगं जर प्रियामुळे भेटायला आली असशील ना तर मग तुला आठवड्यातनं 7 वेळा फेऱ्या माराव्याच लागतील, कारण प्रिया रोजच नवीन काहीतरी कटकारस्थान करतच असते. असो जाऊ देत, तू उगाचच्या उगाच कशाला स्वतःला त्रास करून घेतलास. बरं आली आहेस तर आता आल्यासारखी राहा काय. त्याबरोबर आता त्या ठिकाणी प्रिया येते. आता प्रिया ही घरात फरशी पुसत असते, तर आता प्रियाला फरशी पुसताना बघून इकडे मनातल्या मनात जानकीला बरं वाटतं. तर इकडे प्रिया ही मनातल्या मनात सायलीला शिव्या घालत असते. ती म्हणत असते, माझ्याकडनं मोलकर्णींसारखी कामं करून घेते, मला राबवते आणि स्वतः मात्र बघ कशी थाटात महाराणीप्रमाणे कोपऱ्यात उभी राहिली आहे. हिला काय मी हिच्या घरची नोकर वाटते का? ही मोठी मालकीण, ही मोठी महाराणी आणि मी कामवाली बाई थोडीच आहे की हिच्या हाताखाली मी राबत राहायला. ते काही नाही, मला ना हिची सगळी नाटकं कळत आहेत, पण काय करू, सध्या अश्विनही माझ्या बाजूने नाही आहे, तो सुद्धा माझ्यावरती नाराज आहे. तो माझ्यावर रागवल्यामुळे मला काहीही सूत्र हलवता येत नाही आहेत. मला सगळं काही यांचं वागणं बोलणं निमूटपणे ऐकून घ्यावं लागणार, गुपचूप सहन करावं लागणार, त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. नाहीतर मी बरोबर यांना माझा वचपा दाखवला असता. पण असू दे, आता सध्या तरी मला गप्प राहण्या वाचून पर्याय नाही आहे. आणि असा विचार करतच प्रिया ही संपूर्ण फरशी पुसत असते. त्यावेळी दुसऱ्या बाजूला आता इकडे जानकी जी असते ती प्रियाला म्हणू लागते, अरे वा प्रिया, बरं काम करतेस की हल्ली. नाही म्हणजे आश्रमात असताना अगदी एक काडी मोडून 2 तुकडेसुद्धा करायची नाहीस, पण आता बरं काम करतेस. चला, देर आहे दुरुस्त आहे, तू सुधारलीस यातच आमचं समाधान आहे, आमचा आनंद गं. तुम्हाला सांगते काकू, अहो आश्रमात असताना प्रियाने काय उच्छाद मांडला होता तुम्हाला माहिती आहे का? अहो आश्रमात आमची काही फार बरी परिस्थिती नव्हती, त्यामुळे सगळ्यांनाच पोटभर जेवायला मिळेल असं नाही. आमच्या आश्रमात 3 लहान मुलं होती, सोमू, मानसी, रश्मी. म्हणजे ही मुलं मी खूप मोठी झाल्याच्या नंतर आली, पण तरीही ही मुलं जेव्हा आश्रमात आली ना तेव्हा मी आणि सायली, कुसुमताई आम्ही तिघींनीही त्या मुलांना अगदी आपलं मूल असल्यासारखं सांभाळलं. खूप जीव लावला त्यांना आम्ही. म्हणजे आमच्या नशिबात जे आईचं प्रेम नव्हतं, आम्ही ते प्रेम देण्याचा प्रयत्न केला त्या मुलांना. पण तुम्हाला माहिती आहे, प्रियाने कधी म्हणून त्यांना जवळ घेतलं नाही, सतत त्यांना हडूस करून बोलायची. आणि आमच्या इथे ना एक डायलिसिसचे काकू आले होते, म्हणजे त्यांच्या किडन्या खराब होत्या म्हणून त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना टाकून दिलं होतं. पण प्रिया त्यांच्याशी सुद्धा तसंच वाईट वागायची. जेव्हा त्यांना आश्रमात आणलं होतं ना मधुभाऊंनी, तेव्हा तरी काय म्हणाली होती माहिती आहे, ह्या म्हातारड्याला आणि ह्या म्हातारडीला कशाला आणलं इथे आपल्या जीवावर, यांचं डायलिसिस सुरू आहे म्हणून यांच्या घरच्यांनी यांना लाथाडलं, नाकारलं, मग आपण तरी यांना कशाला स्वीकारायचं, ह्या शब्दात ती बोलली होती. आणि उलट एकदा तर त्या डायलिसिसच्या काकांना जाण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा हिने त्यांना तिच्याजवळ पैसे असूनही दिले नव्हते. जेव्हा सायली आणि मी आलो तेव्हा आम्ही त्यांना पैसे दिले होते डायलिसिसला जाण्यासाठी. त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते, मग मी काय करणं अपेक्षित होतं. त्याबरोबर सायली तिच्याकडे बघू लागते. आता त्याबरोबर लगेचच प्रिया गप्प बसते, कारण प्रियाला माहिती असतं सायली माझ्याकडे बघते म्हणजे बिलकुलच सायलीला माझं वागणं बोलणं आवडत नाही आहे, आणि जर सायलीला माझं वागणं बोलणं आवडत नाही आहे तर ते मला महागात पडू शकतं. मग आता प्रिया काय करते, प्रिया ही लगेच म्हणते माझी लादी पुसून झाली आहे, आणि मग आता प्रिया ही किचनमध्ये जाते, भाजी शिजायला घालते आणि त्यानंतर ती कपडे धुवायला जाते. त्याबरोबर इकडे आता सायली ही लगेच जानकीला म्हणत असते, जानकीताई, आजपर्यंत ह्या प्रियाने आपल्याला त्रास दिला, आपल्याला छळलं, आपल्याला मनस्ताप होईल असं वागली, पण आता वेळ आपली आहे, त्यामुळे आता आपण हिला सतवायचं, आपण हिला छळायचं, आपण हिला मनस्ताप येऊ द्यायचा. त्यावर आता जानकी म्हणते, सायली तू एवढं बोलतीस म्हणजे नक्की तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. सायली म्हणते, हो, एक काम करायचं आता,
तू काय कर, तू इकडे आता हिने लादी पुसलेली आहे ती ओलीच आहे तोपर्यंत बाहेर जा, गार्डन एरियामध्ये मातीचे पाय कर आणि ते तसेच पाय घेऊन जमिनीवरती ये आणि तिला मोठ्या मोठ्याने हाका मार आणि पुन्हा ते सगळं साफ करायला सांग, पुसायला सांग. ती ते सगळं साफ करायला लागेल, पुसायला लागेल तोपर्यंत मी बाहेर कपडे जे तिने धुवून वाळत टाकले असतील ते कपडे खराब करेन, ते कपडे मातीत लोळवेन आणि मग मी तिला ते कपडे पुन्हा धुवायला भाग पाडेन. आणि मग मी तिच्याकडनं कपडे धुवून घेईपर्यंत तिने इथे जी भाजी डाळ शिजायला ठेवली आहे, भात वगैरे बनवायला ठेवला आहे, ते सगळं काही तू गॅस फास्ट कर आणि जेवण करपून काढ. खरं तर जेवणाचं हे असं नुकसान करायला मला बिलकुलच आवडत नाही आहे, पण प्रियाने एक दिवस माझ्या सगळ्या कुटुंबाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे आता प्रियाला पुन्हा एकदा जेवण बनवायला लागायलाच हवं ना. त्यावर मग आता लगेचच जानकी म्हणते, अगं सायली काळजी करू नकोस, जेवण जरी करपलं तरी ते वाया जाणार नाही, आपण प्राण्यांना घालून टाकू ते जेवण किंवा पाण्यात सोडू, मासे वगैरे खातील. त्याबरोबर सायली म्हणते चालेल मग करायचं ना मग आपण असं. त्यावर लगेचच आता इकडे जानकी म्हणते सुरुवात करूया. मग जानकी मातीचे पाय घेऊन लादीवरती येते प्रियाने पुसलेल्या हॉलमध्ये आणि आता प्रियाला त्या दोघीजणी हाका मारतात. त्याबरोबर प्रिया त्या ठिकाणी येते. मग सायली आणि जानकी दोघीही प्रियाला म्हणू लागतात, काय गे प्रिया, नीट पुसताही येत नाही का तुला लादी? नाही म्हणजे जर वेळेत वयात काम शिकली असतीस ना तर ही सगळी पाळी आलीच नसती. चल 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 भारोभार पुन्हा एकदा कपडा मारून घे. सुभेदारांचं घर आहे हे, घरामध्ये ही अशी घाण आम्हाला आवडत नाही, जर कुणी पाहिलं तर कसं वाटेल ते. चल चल तोंड बघत बसू नकोस, पुसायला घे. मग प्रिया पुसायला घेते. जानकी तिच्यावरती लक्ष देत असते. त्यावेळी आता पटकन सायली ही मागच्या बाजूला येते. प्रियाने कपडे जे सुकत टाकलेले असतात धुवून वाळायला ते सायली आता मातीत लोळवते आणि आता ते कपडे पुन्हा वाळू ठेवते आणि आता ती ते कपडे वाळत घालून लगेच म्हणते, प्रिया ए प्रिया प्रिया इकडे ये. आणि मग सायली बडबड करू लागते, याला काय कपडे धुणे म्हणतात की कपडे खराब करणे म्हणतात? असे कोणी कपडे धुतले होते का? मुद्दामून हे प्रिया असं काहीतरी काम करत असते. एक काम ह्या मुलीला धड जमत नाही, एक काम येत नाही करता. त्याबरोबर प्रिया त्या ठिकाणी येते. मग प्रिया म्हणू लागते, सायली मला माहिती आहे तू आणि जानकी हे सगळं जाणून बुजून मुद्दाम करताय ना मला त्रास देण्यासाठी. तिने मुद्दामून मातीचे पाय फिरवले लादीवर आणि आता तू सुद्धा मुद्दाम हे माझे कपडे खराब केलेस. हे बघ मी खूप कष्टांनी केलं होतं ते, मग तू का असं करत आहेस? तुम्हाला का मला त्रास द्यायला आवडतंय का? हे बघ सायली असं नको वागूस. सायली म्हणते, ए गप उगाचच्या उगाच अक्कल शिकवू नकोस मला. कसं वाटतंय आता जेव्हा स्वतःची मेहनत पाण्यात जाते तेव्हा? चल 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 पटकन कपडे धुवायला घे. काय ना तोंड चालवून तुझी एनर्जी वाया घालवण्यापेक्षा पटपट कपडे धु आणि एनर्जी सेव्ह कर. चल लवकर लवकर लवकर. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता प्रियाने जे जेवण बनवायला ठेवलेलं असतं, वरण भात भाजी सगळंच, त्याचा गॅस फास्ट करते इकडे जानकी आणि ते सगळं जेवण चांगलंच करपून काढते. आता प्रिया मागच्या बाजूला अंगणात असल्यामुळे प्रियाला काही जेवणाचा करपलेला वास जात नाही. मग त्यानंतर जेवण करपून लगेचच आता जानकी ही प्रियाला हाका मारते, प्रिया अगं इकडे ये, तू बनवलेलं सगळं जेवण पार करपून गेलं की. त्याबरोबर आता इकडे करपलेलं जेवण बघून तर प्रियाला आणखीनच जास्त राग येतो. प्रिया म्हणते, शिट तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं जाणून बुजून. इतक्यात त्या ठिकाणी कल्पना येते. आता कल्पनाला वाटतं की प्रियाने खरोखरच जेवण करपवलं. मग आता कल्पना प्रियावरती ओरडते. ती म्हणत असते, काय गं तुला काही अक्कल वगैरे आहे का नाही? एवढं जेवण वाया घालवलंस, एवढं जेवण करपवून घालवलंस, मूर्ख आहेस का गं तू? अन्नाचा हा असा नाश करताना तुला काहीच वाटत नाही का? बावळट आहेस का तू? मूर्ख मुलगी कुठची, काय करते काय नाही काहीच लक्षच राहत नाही कशावर. जर 4 गोष्टी लग्नाच्या आधीपासून केल्या असत्यास ना तर जरा जमलं असतं, जरा लक्षात राहिलं असतं, पण नाही कधी केलंच नाही तर येणार कुठून? खरंच तू ना प्रतिमाची मुलगी आहेस या गोष्टीचा प्रतिमाला सुद्धा एक दिवस पश्चाताप होईल काय होतच आहे. त्याबरोबर मग आता लगेचच प्रिया म्हणते की मी हे सगळं जाणून बुजून केलेलं नाही आई. अहो उलट हे सगळं काही आहे ना या सायलीने आणि या जानकीने केलं. अहो या दोघीजणी हे सगळं काही मुद्दाम करतायत, मुद्दाम या माझ्याबरोबर असं वागतायत जेणेकरून मला त्रास होईल. अहो आई या सगळ्या मुद्दामून करतायत हे सगळं. त्याबरोबर सायली आता म्हणत असते, कळतंय ना आता? मुद्दाम जेव्हा कोणीतरी आपण केलेल्या कष्टांवर आपण केलेल्या मेहनतीवर पाणी सोडतं तेव्हा किती त्रास होतो, किती वाईट वाटतं, किती वेदना होतात, कळतंय ना? हां मग जेव्हा तू मी स्वयंपाक केलेला खराब केलास, मी धुतलेले कपडे खराब केलेस आणि पूर्णाजींना मी कपडेच कसे अस्वच्छ धुतले ते दाखवलंस, त्याच्यानंतर मी
रांगोळी काढलेली ती खराब केलीस, तेव्हा मला किती त्रास झाला असेल, किती वाईट वाटलं असेल. दिसतंय ना, मी पुसलेल्या लादीवर जाणून बुजून भाजी सांडवली होतीस, तेव्हा अन्नही वाया घालवलं होतंस आणि लादीही खराब केली होतीस, तेव्हा मला किती वाईट वाटलं असेल. समजतंय ना. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला तोपर्यंत इकडे प्रतिमा आणि रविराज घरी आलेले असतात. आता प्रिया स्वयंपाकघरामध्ये सगळं जेवण खराब झाल्यामुळे पुन्हा जेवण बनवत असते. आता प्रतिमा आणि रविराज आल्यावर बघतात प्रिया किती राबते येते. पण प्रतिमा आणि रविराजला तर इकडे नेमकं काय काय घडलं आहे हे सगळं आधीच सायलीने सांगितलेलं असतं फोनवरती. त्यामुळे प्रतिमा आणि रविराज दोघांनाही प्रियाशी काही घेणं देणंच नसतं. ते काही प्रियाबरोबर बोलायला वगैरे पुढे येत नाही. आता प्रिया स्वतःहून त्यांच्याकडे पुढे जाते. प्रियाला वाटत असतं की यांना माझ्याबद्दल काही माहीत नाही आहे. मग ती म्हणू लागते, आई बाबा बरं झालं तुम्ही आलात. मला माहीत होतं माझे आई बाबा येणार, मला भेटायला, मला बघायला, माझ्याशी बोलायला नक्की येणार माझे आई बाबा बरं झालं तुम्ही आलात. अहो काय सांगू तुम्हाला, बघा हे लोक माझ्याशी कसं वागतायत. मला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन जा आई बाबा, मला इकडे खूप त्रास होतो. आई बाबा मला माहेर घेऊन जा. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, कोण तू आणि कुठलं माहेर, कोणाचं माहेर? आम्ही आमच्या मुलीला भेटायला इथे आलो आहे, त्याच्यात तुझं काय ग मध्ये? सायली बेटा काय ग, ह्या मुलीला सांग, माझ्या नजरेसमोरही नको आहे मला. तू काय वागली आहेस ना ते विसरलेलो नाही आहे आम्ही. कोण मुलगी, कुठली मुलगी, कोणाची मुलगी? नाही, एखाद्या वेळी प्रतिमा तुला माफ करू शकली असती, पण आता तुझे काही हे पराक्रम, उपद्व्याप, करामत, उचापती काय म्हणायचं इथे म्हण करून ठेवलं आहेस ना. त्यानंतर ती सुद्धा माफ करणं तर दूर, तुझ्याकडे नजर वर करून बघणार सुद्धा नाही आहे. त्यामुळे आता पुरे कर तुझी ही नाटकं, पुरे कर तुझं ढोंग. उगाच आमच्या समोर येऊन आमचे 4 वाईट शब्द ऐकशील असं वागू नकोस. ऑलरेडी तुझं अश्विनबरोबर लग्न लावून देऊन आम्ही अश्विनचं आयुष्यसुद्धा खराब केलं. त्यावेळी अश्विन म्हणतो, काय ग आत्ता काल म्हणत होतीस ना मला घरात घ्या, मी अश्विनशिवाय नाही राहू शकत, मी अश्विनशिवाय नाही जगू शकत, अश्विनशिवाय मी मरून जाईन, अश्विनशिवाय माझं हे होईल, अश्विनशिवाय माझं ते होईल, अश्विनशिवाय असं, अश्विनशिवाय तसं. आणि आज जेव्हा रविराज काका आणि प्रतिमा आत्या आले तेव्हा त्यांना काय सांगतीस की मला घरी घेऊन जा, मला घरी यायचं आहे. काय ग लाज वाटत नाही का तुला हे असं सगळं बोलताना? हे बघ तन्वी, आजपर्यंत तू कधीच कोणाचीच होऊ शकलेली नाही आहेस हे तर आता मला कळून चुकलेलंच आहे. त्यामुळे तुझ्याकडनं काही अपेक्षा असणं असं माझं नाहीच आहे आता. पूर्वी होत्या, पण आता माझे डोळे उघडलेत. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तुझ्यासाठी तर आता माझ्या मनामध्ये ना काही भावना उरलेल्या आहेत, ना काही विचार आहेत, काहीच नाही आहे. त्यामुळे तुझा निकाल मी लवकरच लावेन, काय करायचं ते मी ठरवेन. त्याबरोबर मग आता लगेच इकडे रविराज काका हे म्हणत असतात की अश्विन, अरे निकाल काय लावायचा, सरळ उत्तम पर्याय आहे घटस्फोट देणे. हो, अरे मी आजपर्यंत कुठलाही केस न हरलेला वकील आहे, माझा शिष्यही इतका चांगला वकील आहे. मग एक उत्तम वकील म्हणून, एक वकील ॲडवायझर म्हणून मी तुला ॲडवाईस देतोय की तू हिला सरळ घटस्फोट देऊन टाक. तू जर कोर्टामध्ये डिवोर्ससाठी अप्लाय केलंस ना तर तिथे तुला त्या फॉर्ममध्ये रिझन विचारलेलं असतं. त्या रिझनमध्ये हिने केलेला बाहेरख्यालीपणा, हिने तुझी केलेली फसवणूक, हिने तुझ्याकडनं ऐटलेले पैसे, हिने केलेली तुझी अब्रूनुकसानी सगळं काही लिहून टाक. एवढी रिझन्स जर तू लिहिलेस ना त्याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट तुझी केस ताबडतोब घेतली जाईल आणि मग तुला हिला डिवोर्स द्यावाच लागेल. आणि त्याचबरोबर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, तुला हिला ॲलिमिनीसुद्धा द्यावी लागणार नाही. कळतंय का तुला? त्यामुळे नुकसान काहीच होणार नाही, उलट तुझा फायदाच होईल. ऑलरेडी हिचं लग्न तुझ्याशी लावून देऊन आम्हीच खूप नुकसान केलं आहे तुझं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे प्रिया घाबरते. प्रिया आता सगळ्यांना हातापायी पडायला लागते की नका असं नका करू असं, प्लीज मला डिवोर्स वगैरे नका द्यायला लावू अश्विनला. अश्विन आणि मी जर वेगळे झालो तर मग मी काय करू, मी कशी राहू, कशी जगू, अश्विनच्या शिवाय मी कसं माझं आयुष्य इमॅजिन करू, मी नाही राहू शकत, मला नाही जमणार, प्लीज. आणि ती आता नाटकं करू लागते, पण तिच्या नाटकाला कोणीसुद्धा भीक घालत नसतं. आणि आता प्रियाला चांगलीच सगळेजणं अद्दल घडवत असतात. सायली म्हणते, नखरे बंद कर, जा स्वयंपाकाचं बघ, नाहीतर पुन्हा तो सगळा स्वयंपाक करपून जाईल, निघ चालती हो. आणि मग सायली लगेचच प्रियाला हकलवत असते. ती म्हणते, माझ्या आईबाबा नाच झालेला मला नाही चालणार, चल निघ. आणि ती तिकडनं प्रियाला हकलवून लावते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.